नमस्कार. सगळ्यात आधी तर गोरखपूरच्या मायबाप जनतेला माझा खूप खूप नमस्कार. मी बाबा गोरखनाथच्या नगरीमध्ये तुम्ही जे प्रेम दिलं, तुम्ही जो सन्मान दिला, त्यासाठी तुमचं खूप खूप आभार मानतो. आणि तुम्हाला माहिती आहे, मी इथे आलो आहे तुमच्या या नगरीचे हिरो, या प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना काही प्रश्न विचारण्यासाठी. 5 वर्षांमध्ये त्यांनी जे काम केलं आहे त्याचा हिशोब घेण्यासाठी. जे मुख्यमंत्री असतात त्यांची जबाबदारी असते, सगळ्यात जास्त आरोप सुद्धा त्यांच्यावरती लागतात, सगळ्यात जास्त प्रश्न सुद्धा त्यांना विचारले जातात. तर मी आमंत्रित करतोय उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना. गोरखपूरची भव्य नगरी आहे, ही तुमची कर्मभूमी राहिली आहे आणि लोकांचं प्रेम तर इथे दिसून येतंय. ही ती नगरी आहे जिथून या घोषणा निघाल्या होत्या, गोरखपूरमध्ये जर राहायचं असेल तर योगी योगी म्हणावं लागेल. तर सगळ्यात आधी तर मला हे जाणून घ्यायचंय की तुम्ही गोरखपूरमधूनच निवडणूक लढण्याचा निर्णय का घेतला? गोरखपूर मध्ये मी सगळ्यात आधी रजतजी तुमच्या या संपूर्ण कुटुंबाचं मनापासून आपल्या गोरखपूरमध्ये स्वागत करतो. आता ही शिवची नगरी आहे. तुमचं आगमन तुमच्यासाठी, संपूर्ण चॅनलसाठी, संपूर्ण प्रदेशासाठी मंगलमय होवो ही माझी कामना आहे. गोरखपूर माझी कर्मभूमी आहे. 5 वेळा गोरखपूरच्या जनतेने मला गोरखपूरमधून सांसद म्हणून निवडलं आणि जेव्हा पार्टीने याविषयी ऑप्शन मला विचारला होता की तुम्हाला नेमकं कुठून निवडणूक लढायची आहे, वेगवेगळ्या जागांवरून ऑफर होत्या, तर मी म्हणालो नाही, मला गोरखपूरमधूनच निवडणूक लढायची आहे. कारण गोरखपूरचा अर्थ खूप स्पष्ट आहे की गोरखपूरमध्ये इथे अगदी उत्स्फूर्तपणे इथला प्रत्येक नागरिक निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये जोडला जातो आणि तिथे निवडणुकीचा निर्णय स्वतः ठरवतो. त्यामुळे मी गोरखपूरच्या जनतेच्या विश्वासावर या निवडणुकीला इथे सोडलं आणि मी स्वतः संपूर्ण प्रदेशांमध्ये प्रचार करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या शाखेच्या समर्थनासाठी स्वतः निघालो. मला वाटतं यापेक्षा जास्त काही बोलण्याची आवश्यकता गोरखपूरवासींना नाही. योगीजी, गोरखपूरच्या लोकांनी तर तुम्हाला संन्यासीच्या रूपामध्ये पाहिलं, पण तुमचे जे विरोधी आहेत ते म्हणतात की संन्यासी बनले, कुटुंब नाहीये. कुटुंबातील लोकांच्या अडचणी काय असतात, ज्यांचं कुटुंब असतं त्यांच्या वेदना काय असतात, हे एका संन्याशाला काय माहीत. आता कुटुंबातील लोकांच्या गोष्टी तर प्रत्येक व्यक्तीने पाहिल्या आहेत. त्यांच्यासाठी जेव्हा कुटुंबाची गोष्ट असते तेव्हा ते साफाच्या खानदानापर्यंत त्यांचं कुटुंब सीमित होतं. त्याच्या बाहेर दृष्टी नव्हतीच. आणि राहिला प्रश्न माझा, तर मी उत्तर प्रदेशच्या 25 करोडच्या जनतेला आपलं कुटुंब मानतो. त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो. तुम्ही आठवा की जेव्हा कोरोनाची सेकंड वेव्ह आली होती, तेव्हा मला सुद्धा कोरोनाच्या तावडीत मी सुद्धा सापडलो. जसा माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला, तर निगेटिव्ह आल्यानंतर त्यावेळची परिस्थिती बघून मी ठरवलं की नाही, मी या फील्डमध्ये गेलं पाहिजे. आणि मी निघालो. वेगवेगळ्या जनपथावर मी निघालो. एका पथावर गेलो
मी तिथला रिपोर्ट मागितला. मी म्हणालो, की इथे किती कोविड पॉझिटिव्ह आहेत? मला सांगितलं गेलं, मी विचारलं काही काही वस्तींची नावं माझ्याकडे आली आहेत, तर मी त्यातील एक जागा अंकित केली. तर जे काही माझा रिपोर्ट त्याच वेळी निगेटिव्ह आला होता, तरीही मला आदरणीय पंतप्रधानजींनी मला या गोष्टीची ताकीद दिली होती, की तुम्ही बाहेर नाही गेलं पाहिजे कारण पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन होऊ शकतात आणि त्यामुळे जे आहे, दीर्घ काळापर्यंत समस्या होऊ शकते. परंतु मी बघत होतो, की वेगवेगळ्या संस्थांद्वारे ज्या प्रकारची नकारात्मकता निर्माण केली जात होती, त्यावेळी मला मथुरेतील एका गावामध्ये जाण्याची संधी प्राप्त झाली. गाव आणि शहराचे एक क्षेत्र होतं. मी दरवाजा वाजवला. मला सांगितलं गेलं, की इथे 2 कोविड पॉझिटिव्ह आहेत. तर मी दरवाजा वाजवला तर ते लोक गेटच्या जवळ आले. त्यांनी मला पाहिलं, कारण त्यावेळी तर परिस्थिती अशी होती, की माझ्याबरोबर तपासणीसुद्धा होऊ शकत नव्हती जास्त. सगळे लोक काही अंतरावर उभे होते. तर एका कुटुंबाची जी महिला होती तिने दरवाजा उघडला. त्यांनी मला पाहिलं, "अरे, तुम्ही योगीजी आहात?" मी म्हणालो, "हो." म्हणाल्या, "मी खरंच बघते का?" मी म्हणालो, "का?" म्हणाल्या, "तुम्ही इथे कसे?" मी म्हणालो, "नाही, मला माहिती मिळाली होती की तुम्ही लोक इथे कोविडच्या तावडीत सापडले आहेत, त्यामुळे तुमची खुशाली विचारण्यासाठी." त्या त्वरित आपल्या घरामध्ये गेल्या, आपल्या पतीला सुद्धा घेऊन आल्या. म्हणाल्या, "बघा, योगीजी इथे आले आहेत, परंतु यांनी यायला नको हवं होतं." मी म्हणालो, "का?" "अहो साहेब, तुम्ही असाल तर संपूर्ण प्रदेशाला वाचवाल." हं. आणि आम्हा लोकांची विचारपूस करण्यासाठी कमीत कमी तुम्ही यावेळी इन्फेक्शनपासून वाचलं पाहिजे." मी पाहिलं. तर मी त्यांना म्हणालो, शेवटी तुम्ही सुद्धा प्रदेशातील आहात. तर प्रदेशातील एका व्यक्तीची काळजी करणं तर आमचं कर्तव्य आहे. अहो साहेब, हे बघा, तुम्ही काळजी नका करू. दररोज तुमच्या कार्यालयातून आमच्याकडे फोन येतो, विचारपूस करण्यासाठी फोन येतो. डॉक्टरांची टीम आमची खुशाली विचारत आहे. जिल्ह्याची टीम आमची खुशाली विचारत आहे. आणि इतकं तर कुठल्याही कुटुंबातील व्यक्ती आजारी असते तेव्हा इतकी विचारपूस तर त्यांच्या कुटुंबातील लोक करत नाहीत, की जितकी आता आमची केली जात आहे. हे बघा, बरोबरच माझे कर्तव्य आहे, की मी संपूर्ण प्रदेशाची विचारपूस करू. आम्ही सिस्टीम तयार केली होती. एकाची त्याच्या गरजेप्रमाणे त्या प्रकारच्या सुविधा त्यांना मिळाव्या. त्या कार्यक्रमाबरोबर आम्ही लोक जोडलो होतो. आणि त्यामुळे ती वेदना एक योगीच समजू शकतो, जे कुटुंबातील होते ना, ज्यांनी प्रदेशांमध्ये आधी राज्य केलं होतं. यातील किती लोक होते जे कोरोना काळामध्ये किंवा त्याआधी कुठल्याही आपत्तीमध्ये प्रदेशवासियांबरोबर उभे राहिले. कधीच नाही उभे राहिले. कधीच नाही. हे पण बघा, योगीजी ते यांची तर संवेदना, मी योग्य गोष्ट बोलत आहे. आज 5 वर्ष राज्य केल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या प्रती, मोदीजींच्या प्रती आणि योगीजींच्या प्रती जनतेच्या संवेदना आहेत. या घराणेशाही आणि वंशवादींच्या प्रति जनतेच्या संवेदना अजिबात नाहीयेत. कारण जनतेला माहिती आहे. उत्तर प्रदेशातील जनतेला ही गोष्ट माहिती आहे. यांची संवेदना उत्तर प्रदेशाच्या जनतेच्या प्रती कधीच नव्हती. यांची संवेदना एकतर त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाच्या प्रती होती किंवा माफियांच्या प्रती होती, पेशेवर माफिया आणि अपराधींच्या प्रती होती किंवा दहशतवाद्यांच्या प्रती होती. प्रदेशातील जनतेच्या प्रती कधीच नव्हती. पण राजकारणामध्ये आपण बघतो कुटुंब असल्याचा फायदा तर होतो. आता कढलमध्ये अखिलेश यादव जेव्हा कॅम्पेन करायला गेले, मुलायम सिंगजी सुद्धा होते, काका सुद्धा होते, पुतणे सुद्धा होते, खूप सारे लोक होते. हे बघा, तेच तर मी म्हणते ना, की त्यांच्यासाठी त्यांचं कुटुंब प्रचार करत होतं, माझ्यासाठी माझं कुटुंब प्रचार करतंय. राहुल गांधींनी सुद्धा आपल्या बहिणीला उत्तर प्रदेशाच्या मैदानामध्ये उतरवलंय. आणि तुमच्या बहिणीचे काही फोटोज मी पाहिले आहेत. मला तुम्हाला दाखवायचंय, की कशा त्या राहतात आणि कुठल्या परिस्थितीत. आणि मला असं समजलं, की तिथे लोक जातात, तेव्हा त्यांना विचारतात, की उत्तर प्रदेशाची अवस्था काय आहे? हे फोटोज बघा जरा.
कितीतरी किलोमीटर चालत घरापासून येतात, एक चहाचं दुकान चालवतात, प्रसादाचं दुकान चालवतात. तर तुम्हाला नाही वाटत का की सगळे आपल्या कुटुंबाकडे लक्ष देतात, तर तुम्ही सुद्धा जरा लक्ष द्यावं? मी तर एक योगी आहे आणि मला संपूर्ण प्रदेशाकडे लक्ष द्यायचं असतं. आणि मला वाटतं की एका मुख्यमंत्र्याच्या रूपामध्ये मी आपल्या राजधर्माची शपथ घेतली आहे, कुटुंबाची नाही. हे ठीक आहे योगीजी, तुम्ही आपल्या कुटुंबाकडे लक्ष न देता संन्याशाच्या रूपामध्ये संपूर्ण प्रदेशाची काळजी घेतली आहे. आपल्या बहिणीची काळजी न घेता उत्तर प्रदेशातील बहिणींची काळजी घेतली आहे. पण काही भगिनी मला भेटल्या, मुस्लिम भगिनी आहेत. त्या म्हणतात की योगीजींना जशी वेशभूषा हवी तशी ते वेशभूषा घालतात आणि आम्हाला हिजाब घालू देत नाहीत. हे बघा, मला कोणाच्या पेहरावाविषयी काही अडचण नाहीये. घरामध्ये कोण काय घालत आहे, बाजारात कोण काय घालत आहे, सार्वजनिक स्थळांवर कोण काय घालत आहे, त्यावर आम्हा लोकांना आक्षेप घेण्याचा काही अधिकार नाहीये. परंतु मी एक गोष्ट मानतो, की देशाची व्यवस्था संविधानाने चालली पाहिजे. ते सगळ्यांच्या हिताचं आहे. देशाचे संविधान जर नसेल, तर मग 3 तलाक सारख्या खूप प्रथा आपण थांबवू शकू का? कधीच नाही. कारण त्यामुळे वैयक्तिक आस्था असं नाहीये की भारतामध्ये आपले पंथ किंवा संप्रदाय नसावे. कुंभसारखे महापर्व इथे होत आले आहेत आणि कुंभसारख्या मोठ्या प्रसंगाच्या वेळी एक वेळ अशी सुद्धा होती जेव्हा आखाडे आधी स्नान करण्यासाठी संघर्ष करायचे, भांडायचे, भिडायचे, रक्तपात सुद्धा व्हायचा. परंतु राष्ट्रीय एकता लक्षात घेऊन सगळ्यांनी आपला अहंकार शांत केला आणि सगळे एकत्र येऊन परस्पर सहमतीने हे कार्य पुढे घेऊन जातात. परंतु आपली वैयक्तिक आस्था आपल्या जागी असते. आपण आपली आस्था देशावर लादू शकत नाही. शेवटी आपल्या सर्वांसाठी, आपल्या सर्वांची सुरक्षा, आपल्या सगळ्यांचा सन्मान एकाच धर्मासाठी तो राष्ट्रधर्म आहे. राष्ट्रधर्माशिवाय जर कोणी व्यक्ती, कोणी समुदाय समजत असेल की तो सुरक्षित होईल, समृद्ध होईल, मला वाटतं त्याचा गैरसमज असेल. आपण आपला राष्ट्रधर्म कुठल्याही परिस्थितीत पार पाडला पाहिजे. आणि जर संस्था असेल, एक जर स्कूलमध्ये जात असेल, त्या स्कूलचा ठरलेला जो ड्रेस आहे, त्यात असेल तर जास्त चांगलं होईल. एक बालक जर विद्यालयाच्या ठरलेल्या ड्रेसमध्ये असेल, तर चांगलं होईल. आणि नाहीतर आज तुम्ही एका स्कूल कॉलेजसाठी बोलत आहात, उद्या फोर्समध्ये ह्याच गोष्टी बोलाल. तुम्ही पाहिलं असेल, माननीय न्यायालयाने खूप वेळा या गोष्टीसाठी सुद्धा खूप स्पष्टपणे सांगितले, की कुठेही आम्ही आपल्या फोर्समध्ये या गोष्टींसाठी परवानगी देऊ शकत नाही, की ज्यामुळे ते एका विशेष समुदायाचे प्रतिनिधित्व करताना दिसून येतील. एका योग्य पद्धतीने त्याचा एक सेक्युलॅरिटी स्टेटस दिसला पाहिजे आणि त्या भावनेला आपण सन्मान दिलाच पाहिजे. संस्थेच्या अनुशासनाच्या चिंध्या करण्यासाठी, अनुशासनाच्या बाहेर जाण्यासाठी आपण परवानगी नाही दिली पाहिजे. तुम्ही शाळांबद्दल बोलताय. असदुद्दीन ओवैसी साहेब तर कर्नाटकच्या इश्यूला इथे घेऊन आले आणि ते म्हणाले की एक दिवस हिजाब घातलेली एखादी महिला देशाची पंतप्रधान बनेल. हे बघा, मी तर श्रीमान ओवेसींना एक गोष्ट सांगेन, की त्यांनी याबद्दल सांगावं, की जर त्यांना खरोखर मुस्लिम महिलांचं स्वावलंबन हवं असेल, त्यांच्या मदतीसाठी कार्य करायचं असेल,
तर त्यांनी 3 तलाकची कुप्रथा थांबवण्यासाठी त्या कायद्याला समर्थन दिलं पाहिजे. त्यांना समर्थन दिले तर मान्य करू की खरोखरच ते मुस्लिम महिलांचं भलं चिंतितात. परंतु अर्ध्या लोकसंख्येला तुम्ही न्यायापासून आणि सन्मानापासून वंचित नाही ठेवू शकत. अजून सुद्धा खूप सारे लोक आहेत जे 3 तलाकच्या विरुद्ध बनलेल्या कायद्याला विरोध करतात. देशामध्ये 3 तलाकच्या विरोधात कायदा बनला होता. मला आनंद आहे, सगळ्यात आधी मी तो लागू केला यूपीमध्ये. मी त्याचं संमेलन सुद्धा केलं. जितक्या घटस्फोटित महिला होत्या, मी त्या सगळ्यांना लखनौला बोलून मी त्यांचा सन्मान केला. 3 तलाकच्या विरुद्ध कायदा एक ऐतिहासिक कायदा आहे. अर्ध्या लोकसंख्येच्या प्रतिष्ठेशी आणि सन्मानाशी जोडलेला मुद्दा आहे. पण जेव्हा घोषणा लागतात ना उत्तर प्रदेशामध्ये बाहुबली नाही बजरंगबली, तेव्हा तर लोकांची हृदय धडधडतात. हे बघा, उत्तर प्रदेशमध्ये आता गुंडगिरी आणि पेशेवर अपराधीचे दिवस भरले आहेत. आणि मला नाही वाटत की 10 मार्च नंतर यांच्यापैकी कुठे दिसून सुद्धा येईल. मला नाही वाटत. खूप सारे असे लोक आहेत जे निवडणुकीच्या घोषणेनंतर प्रदेशामध्ये जे 4.5 वर्षांपर्यंत लपलेले होते, दबून बसलेले होते. निवडणुकीच्या नोटिफिकेशन नंतर त्यातील काही लोक बाहेर येत होते, काही धमकी देत होते, काही काहीतरी बोलत होते. परंतु जेव्हा पहिल्या 2 टप्प्यांच्या निवडणुका संपन्न झाल्या, त्यांना असं वाटत होतं की पहिल्या 2 टप्प्यांच्या निवडणुकीनंतर ते आणि विशेष करून विरोधी पक्ष मोठी आघाडी निर्माण करेल. आम्हाला आश्चर्य वाटलं की जिथे त्यांनी पूर्ण षडयंत्र केलं होतं, देश आणि विदेशातील सगळे षडयंत्र केले होते, तिथे भारतीय जनता पार्टीला परास्त करण्यासाठी. तिथे सुद्धा भारतीय जनता पार्टीने खूप चांगली आघाडी घेतली. तर तुम्ही पाहिलं असेल की खूप साऱ्या विरोधी पक्ष नेत्यांनी तर आत्तापासूनच आपले तिकीट बुक करायला सुरुवात केली पळून जाण्यासाठी. कोण इंग्लंडचे करत आहेत, कोण ऑस्ट्रेलियाचे करत आहे. काही लोक आहेत ते नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत आहेत. आम्ही तर नेपाळमध्ये सुद्धा बॉर्डरवरती जॉईंट पेट्रोलिंग सुरू केली आहे SSPच्या बरोबर. एकदा यांच्यातील आग आम्ही शांत करू आणि मग त्यानंतरच आपल्या वाटेला लागू. पण ते लोक सुद्धा बदलले आहेत. तुम्ही स्वतः सुद्धा म्हणता, जे राम भक्तांवरती गोळी चालवत होते ते आता हनुमानजीची गदा घेऊन फिरतायत. हे बघा, हे परिवर्तन आहे. चांगलं आहे. हे झालं पाहिजे आणि मला आनंद आहे. तुम्ही बघा, शेवटी किती बदल झाला आहे. 1990 मध्ये राम भक्तांवरती गोळ्या चालवल्या होत्या. अयोध्यामध्ये पक्षी सुद्धा पंख हलवू शकत नाही अशा प्रकारच्या गोष्टी बोलायचे. 2005-06 मध्ये म्हणायचे की राम आणि कृष्ण तर कधी नव्हतेच. जेव्हा आम्ही दीपोत्सवाचं आयोजन 2017 मध्ये सुरू केलं अयोध्यामध्ये, तेव्हा सुद्धा त्यांनी यावर बोट उचललं होतं. जेव्हा पंतप्रधानजींनी अयोध्यामध्ये राम मंदिराचा आधारस्तंभ ठेवला आणि संपूर्ण देशामध्ये एक वातावरण निर्माण झालं, तेव्हा यांचे सूर बदलले. तेव्हा हे म्हणायला लागले की राम तर सगळ्यांचे आहेत. आधी रामावरती विश्वास नव्हता. आता जेव्हा रामाच्या खऱ्या ताकदीची जाणीव झाली, तेव्हा आता राम सगळ्यांचे झालेत. आणि उत्तर प्रदेशच्या मालकाची अवस्था तर बघा काय झाली आहे. आता ते प्रत्येक मंचावरती जातात, म्हणजे जे लोक उत्तर प्रदेशामध्ये अपराध्यांना आश्रय देत होते, पिस्तुलांची फॅक्टरी लावायचे, पिस्तूल वाटायचे, लुटमार करायचे, आता तुम्ही बघत असाल प्रत्येक जागी हनुमानजींची गदा दिसत आहे. आणि तुम्ही बघा, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर जेव्हा 2024 मध्ये आम्ही लोकसभेची निवडणूक करण्यासाठी येऊ, त्याच्या आधी अयोध्येमध्ये राम मंदिर प्रभू श्रीमानचे भव्य मंदिर बनलं असेल, राम तिथे विराजमान झाले असतील. हे जितके आहेत, आधी कट्टावादी होते, आता हे बजरंगबलींची गदा घेऊन फिरत आहेत, हे त्यावेळी अयोध्येमध्ये कार्यसेवेच्या लाईनमध्ये उभे राहिलेले दिसून येतील. पण तुम्ही सुद्धा कधी कधी अशा गोष्टी बोलता. तुम्ही म्हणायचा मागील सरकार कब्रस्तानवरती खर्च करायचे, आता आम्ही तीर्थस्थानावरती खर्च करतो.
नाही, हे तर खरं आहे. कब्रस्तान सुद्धा गरजेचं आहे. हे बघा, प्रत्येकाची आपली गरज आहे. ज्यांचे जसे विचार असतील त्या प्रकारचं कार्य करतील. मला गोरखपूरच्या विकासाबद्दल करायचं आहे. मला इथे आम्ही लोकांनी एम्सची स्थापना केली. आम्ही बंद झालेला फर्टिलायझरचा कारखाना पुन्हा चालवला. इथल्या मूळ सुविधांवर लक्ष दिलं. लोकसंख्या वाढीबरोबर गोरखपूरमध्ये लोक कुटुंबासोबत येऊ जाऊ शकतील. बघा, प्रकृती प्रदत्त किती छान आहे गोरखपूरमध्ये, जिथे रामगढताल म्हणून तलाव आहे. मी बघत होतो एक दिवस. कित्येक कुटुंब बोटिंगमध्ये होते, कुणी आपली बर्थडे पार्टी साजरी करत होते, कुणी कुटुंबाबरोबर फिरायला निघाले होते सगळेजण. हे सभाकार्य प्रेक्षागृह गोरखपूरवाल्यांना मागील 5 वर्षांमध्येच मिळालं आहे. गोरखपूरमध्ये 2017च्या आधी वीज येत नव्हती. गोरखपूर काय पूर्ण प्रदेशामध्ये नव्हती. वीज नव्हतीच. हे जे फ्रीमध्ये देण्याबद्दल बोलत आहेत ना, त्यांच्याकडे वीज नव्हतीच. अंधारातच राहत असायचे, कारण सगळी कामं अंधारातच व्हायची. तर वीजच देत नव्हते. जेव्हा मी मुख्यमंत्री बनलो, तेव्हा मला सुद्धा म्हणाले, की "साहेब, गोरखपूरमध्ये 24 तास वीज द्यायचे." मी म्हणालो, "केवळ गोरखपूरमध्येच का? संपूर्ण प्रदेश का वंचित राहील?" तर म्हणाले, की "नाही साहेब, आजपासून आहे, की जिथला सीएम आहे तिथेच मिळते." मी म्हणालो, की "मी सीएम तिथला नाही आहे, मी सीएम पूर्ण प्रदेशाचा आहे." आणि मी म्हणालो, "गोरखपूरमधील कुठलाही व्यक्ती हे स्वीकारणार नाही, की केवळ गोरखपूरलाच वीज मिळेल. गोरखपूरवासी तेव्हाच वीज घेतील, जेव्हा प्रदेशामध्ये 24 तास आपण वीज देऊ." आणि आम्ही एकत्र एप्रिलमध्ये 2017मध्ये संपूर्ण प्रदेशासाठी वीज दिली. जो विकास आम्ही गोरखपूरमध्ये बघत आहोत, हा विकास संपूर्ण प्रदेशांमध्ये, वेगवेगळ्या अशा शहरांमध्ये आहे. पूर्ण प्रदेशाचा ब्रँड बनला आहे. प्रदेशाला एक नवीन ओळख दिली आहे. आणि उत्तर प्रदेशामध्ये आम्ही लोक हेच करत आहोत. हे जे वंशवादी, कुटुंबवादी आहेत ना, कुटुंब यांचं बरोबर तोपर्यंत आहे, जोपर्यंत लूटमारीत हिस्सेदारी आहे. नाहीतर त्यांच्यात मुलगा वडिलांना धक्का देतो, पुतणा काकांना धक्का देतो. तर या लोकांकडून काही अपेक्षा ठेवू नका, जे आपल्या कुटुंबाचा आदर करू शकत नसतील. कुटुंबवादी असण्याचं ढोंग करता तुम्ही, पण त्यानंतर त्यांचा आदर किंवा त्याला सांभाळून नाही घेऊन जाऊ शकत. त्यांच्यापासून अपेक्षा नाही करायची. ते आपला प्रदेश कसे सांभाळू शकतील, जे आपलं कुटुंब सांभाळू शकत नाहीत? एक तक्रार वारंवार आहे तरुणांना रोजगाराची, आणि प्रत्येक जागी ही गोष्ट उचलली जाते ती, जितका रोजगार तुम्ही वचन दिलं होतं तितका रोजगार तुम्ही नाही देऊ शकला. रजतजी, हे बघा, मी याच्याशी सहमत नाहीये. हे बघा, 5 वर्षात पैकी केवळ 3 वर्ष आमचे प्रदेशमध्ये प्रामाणिकपणे काम करण्यामध्ये गेले. 2 वर्ष आम्हा लोकांची केवळ कोविड व्यवस्थापनावरती गेली. हे बघा, 5 वर्षांमध्ये आम्ही जितकी सरकारी नोकरी दिली, हे बघा, केवळ नोकरीच्या जाहिराती काढल्याने नोकरी मिळत नाही. नोकरी एक पारदर्शक व्यवस्थेबरोबर प्रत्येक युवकाला नोकरी मिळावी, त्यांची प्रॉपर ट्रेनिंग व्हावी, त्यांचं प्लेसमेंट व्हावं आणि त्यांची सॅलरी त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचायला पाहिजे. ही संपूर्ण प्रक्रिया असते. आम्ही 5 वर्षांमध्ये 5 लाख पेक्षा जास्त युवकांना सरकारी नोकरी दिली आहे. मी ही गोष्ट सांगू शकतो 2003 पासून ते 2017 पर्यंत. या 14-15 वर्षांपर्यंत सपा, बसपा, सपाचं सरकार राहिलं आहे. या लोकांनी 14-15 वर्षांमध्ये जितक्या नोकऱ्या दिल्या नाहीत आणि ज्या नोकरीच्या जाहिराती काढल्या होत्या, जी प्रक्रिया या लोकांनी सुरू केली, तुम्ही पाहिलं असेल, की यामध्ये जास्त तर विवाद झाले. न्यायालयाला स्टे द्यावा लागला. आम्ही लोकांनी या ज्या नोकऱ्या काढल्या संपूर्ण पारदर्शकरित्या, हे बघा, माझी पहिल्या दिवसापासून धारणा होती, की जर कुठे भेदभाव कराल, यूपीच्या कुठल्याही युवकाबरोबर कुठेतरी चुकीचं झालं, त्याच्याबरोबर अन्याय झाला, ती संस्था जबाबदार असेल, जी संस्था या परीक्षेशी संबंधित असेल. आणि आम्ही कारवाई सुद्धा सुरू केली काही प्रकरणामध्ये. खूप कडक कारवाई केली. एका प्रकरणामध्ये तर मी संपूर्ण व्यवस्था भंग करून जे कोणी परीक्षेशी संबंधित लोक होते, सगळ्यांना पकडून मी बंद केलं. जेलमध्ये टाकलं. मी म्हणालो, यूपीच्या युवकांबरोबर चुकीचं करण्याची कुठलीही सूट नसली पाहिजे त्यांना. हां, ही प्रक्रिया आणखी वेगाने पुढे नेण्याची सुद्धा आवश्यकता आहे. जसं आम्ही लोकांनी
नॉन गस्टेड जो ग्रुप 2ची आणि ग्रुप 3च्या जितक्या काही पोस्ट आहेत, या सगळ्यांसाठी कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट आम्ही लोकांनी यूपीमध्ये आयोजित केली आहे. 25 लाखपेक्षा जास्त मुलं त्यामध्ये बसली आहेत. त्याचा रिझल्ट खूप लवकरच येणार आहे. आम्ही लोकांनी अन्य प्रक्रिया सुद्धा वेगाने पुढे नेल्या आहेत. कोविड त्यामध्ये बाधा बनला. नाहीतर आम्ही लोकांनी यापेक्षाही जास्त भरती केल्या असत्या. ही सरकारी नोकरी आहे. आम्ही 70 लाख रोजगार देण्याबद्दल बोललो होतो. आणि मी तुम्हाला ही गोष्ट सांगू शकतो की आम्ही 2 करोडपेक्षा जास्त लोकांना रोजगार यूपीमध्ये उपलब्ध करून दिला आहे. यामुळे उपलब्ध करून दिलंय, कारण आम्हा लोकांची लॉ आणि ऑर्डरची जी परिस्थिती आहे, यामध्ये सुधारणा झाली पाहिजे. आज मी सांगू शकतो की यूपीमध्ये देशातील आणि जगातील प्रत्येक मोठ्या निवेशकाला यूपीमध्ये गुंतवणूक करायची आहे. 2017च्या आधी कुणालाच यायचं नव्हतं. जे होते त्यांना पळून जायचं होतं. 2017 नंतर जो बदल झाला, हे बघा पहिले 6 महिने लोक बघत राहिले. ही गोष्ट बघत राहिले की इथे बदल होतोय की नाही. मला आठवते की आम्ही लोकांनी जेव्हा आपल्या पहिल्या इन्व्हेस्टर समिटसाठी उत्तर प्रदेश लखनौमध्ये आयोजन करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा मी स्वतः रोड शोमध्ये मी टीम पाठवली होती आपली. त्यांना जास्त यश मिळू शकलं नव्हतं. अहमदाबाद टीम गेली, बेंगलोर टीम गेली, हैदराबाद टीम गेली, कोलकाता गेली. एकूण मिळून 20,000 करोड रुपयांच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव मिळाला होता. ते खूप निराश होऊन म्हणाले, की "साहेब काही वातावरण नाहीये." मी म्हणालो, "बघा यूपीमध्ये प्रथमच तुम्ही आपलं म्हणणं ठेवलं पाहिजे योग्यरित्या." ते म्हणाले, "नाही." मी म्हणालो, "चला एकामध्ये मी येतो." मी मुंबईला स्वतः गेलो होतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, की मुंबईच्या रोड शोमध्ये देशातील प्रत्येक निवेशक आला होता. मी ज्या कोणाशी बोलत होतो, ते म्हणायचे, की "बघा साहेब, आम्ही यूपीमधून तर शपथ घेऊन आलो आहे, की यूपीमध्ये परत कधी येणार नाही." मी म्हणालो, "पण का?" तर ते म्हणाले, की "साहेब असं आहे, की यूपीमध्ये अशा प्रकारचं वातावरण नाहीये." मी म्हणालो, की "वातावरण तर आम्ही करत आहोत." ते म्हणाले, की "हो, आम्हाला काहीतरी चांगलं इथे ऐकायला मिळालं आहे आणि हे कंटिन्यू राहिलं तर आम्ही लोक विचार करू." मी म्हणालो, की "तुम्ही लोक आमच्या इन्व्हेस्टर समिटमध्ये या." तुम्हाला आश्चर्य वाटेल, की आम्हाला 4,68,000 करोड देऊन गुंतवणुकीचे प्रस्ताव मिळाले होते, ज्याला मी 3 लाख पासून 3 लाख करोड रुपयांपेक्षा अधिक गुंतवणुकीचे प्रस्ताव आम्ही लोकांनी अंमलात आणले आहेत. त्यामधील खूप सारे युनिट प्रोडक्शन सुद्धा केले होते. कोविड कालखंडामध्येच कोविड व्यवस्थापनाबरोबरच 66,000 करोड रुपयांपेक्षा अधिक गुंतवणुकीचे प्रस्ताव आम्ही अंमलात आणले. देशातील पहिले डिस्प्ले युनिट यूपीमध्ये लागलं आहे. प्रोडक्शन सुरू झालं आहे. डाटा सेंटर यूपीमध्ये 1 नाही 3-3 बनत आहेत आजच्या दिवशी. आणि हा कोरोना जर मध्येच ब्रेकर नसता बनला ना, तर आत्तापर्यंत आम्ही लोकांनी देशातील काय तर जगातील सर्वात फेमस सिटी उत्तर प्रदेशमध्ये आणली असती आम्ही. खूप चर्चा आहे याची. चर्चा आहे. मुंबईमध्ये सुद्धा ऐकतो लोक म्हणतात, की तुम्ही मुंबईची फिल्म इंडस्ट्री इथे घेऊन याल, मुंबईवाल्यांना नुकसान नाही, पोहोचवायचंय. आम्ही घेऊन नाही येणार. आम्ही तर आपल्या इथे स्थापित करत आहोत आणि जी जगाची असेल. परंतु हो, आम्ही जे सुरक्षेचे वातावरण दिलं आहे, प्रत्येक सिनेमा जो प्रोड्युसर आहे, ॲक्टर आहे, त्याला यूपी बरोबर काम करण्याची इच्छा आहेच. यासाठी इच्छुक आहे कारण इथे आजच्या दिवशी कुठलाही गुंड टॅक्स घेत नाही, कुणी खंडणी नाही वसूल करू शकत कोणाकडून. कारण जो कुणी अशा प्रकारचा दुस्साहस करेल त्याला माहीत आहे की दुसऱ्या दिवशी त्याला चौकीसमोर पाटी घालून चालावं लागेल. त्यामुळे कुणी अशा प्रकारचा दुस्साहस नाही करू शकत आणि लोकांच्या मनामध्ये एक विश्वास जागा झाला आहे. मी आभारी आहे. जेव्हा मी लखनौ म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा बॉन्ड सुरू करण्यासाठी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला गेलो होतो, तेव्हा त्यावेळी मुंबईचे सगळे असे मुख्य प्रोड्युसर, ॲक्टर या सगळ्यांबरोबर माझी बैठक झाली. सगळ्या लोकांनी रुची दाखवली होती आणि सगळेजण या गोष्टीसाठी उत्सुक होते, की साहेब काहीतरी करायला हवं, नाहीतर ही फिल्म इंडस्ट्री मरून जाईल. आम्ही म्हणालो, "नाही, उत्तर प्रदेश तयार आहे. उत्तर प्रदेशामध्ये तुम्ही या. आमचं कार्य खूप चांगलं सुरू आहे. कार्य पुढे जात आहे." मला विश्वास आहे, की
ही युपीसाठी एक नवीन संधी असेल. जेव्हा उत्तर प्रदेश यामध्ये खूप काही देण्याची क्षमता असेल, लोकपरंपरा, संस्कृती बरोबरच जागतिक स्तरावरील चांगले सिनेमे यूपीच्या माध्यमातून देशात आणि जगामध्ये जाऊ शकतील. यूपीची फिल्म सिटी ते करून पण दाखवेलच. मुंबई फिल्म इंडस्ट्रीमधून तर वहिनी इथे आल्यात. इथे उत्तर प्रदेश मधील जनतेने या सगळ्यांच्या गोष्टी पाहिल्या आहेत. उत्तर प्रदेशातील जनतेवरती कधी-कधी अत्याचार झाले नाहीत. आणि कोरोनाचा कालखंड तर यांच्यासाठी जिवंत उदाहरण आहे. काय नाही झालं त्या दरम्यान? यूपी बिहारच्या लोकांना जबरदस्तीने पळवून लावण्यात आलं. त्यांचे पाण्याचे कनेक्शन कापले गेले, त्यांचे विजेचे कनेक्शन कापले गेले, त्यांचे रेशन कार्ड रद्द केले गेले. मी बघत होतो. जेव्हा यूपी बॉर्डरवर मोठ्या संख्येने लोक आले, पंतप्रधानजी सुद्धा चिंतित झाले, की लॉकडाऊन आहे, कोरोनामध्ये कसे वाचवणार अशा प्रकारची परिस्थिती झाली होती. मी परमिशन मागितली. मी म्हणालो, हे बघा, या लोकांना आपण रस्त्यावर नाही येऊ देऊ शकत. पंतप्रधानजींना काहीतरी व्यवस्था करावी लागेल. 12,000 बसेस मी तिकडे पाठवल्या. टीम पाठवली एकाच रात्रीत आणि मी म्हणालो, ज्या जिल्ह्यातील आहेत त्या जिल्ह्यामध्ये त्यांना घेऊन जाण्याची व्यवस्था करा. त्यावेळी क्वारंटीन पिरियड 20-21 दिवसांचा होता. मी म्हणालो, 1 महिना यांना ठेवा, जेवणाची व्यवस्था करा, नियमित चेकिंगची व्यवस्था करा यांचं मेडिकल चेकअप होत राहिलं पाहिजे. सगळ्या सुविधा त्यांना द्या. आणि त्यानंतर जेव्हा जातील, 15 दिवसांचं रेशन कार्ड यांच्याबरोबर गेलं पाहिजे, यांच्या घरापर्यंत पोहोचलं पाहिजे. 15 दिवसानंतर यांना रेशन कार्डने रेशन मिळताना दिसलं पाहिजे. एक मोठी संख्या यूपीच्या बाहेरची होती. खूप साऱ्या राज्यांनी घेण्यासाठी नकार दिला होता. आम्ही म्हणालो की नाही, ही लढाई राज्याची नाही, ही कोरोनाच्या विरुद्ध मानवतेची लढाई आहे. आणि जो कोणी यूपीमध्ये येईल, आम्ही त्याची देखभाल करू, त्यांची राहण्याची व्यवस्था करू, त्यांच्या खाण्याची व्यवस्था करू. आणि मी आपल्या अधिकाऱ्यांना या गोष्टीची सूचना दिली होती, की जेव्हा यूपीमधून जातील, तेव्हा त्यांना लंच पॅकेट आणि पाण्याची बॉटल नक्कीच द्या. जर आम्हाला अलाव करतील, तर त्या राज्यांच्या सीमेपर्यंत त्यांच्या घरापर्यंत पोहोचवा आणि गावापर्यंत पोहोचवा. आणि जर सरकार तिथलं अनुमती देत नसेल, तर कमीत कमी आपल्या वेशीपर्यंत तर तुम्ही नक्कीच सोडा. हे बघा, तेच लोक जायचे. इथून जेव्हा जायचे, तर जेवण तर आधीच करायचे, परंतु ते रिकामा डबा ठेवायचे आपल्याजवळ आणि दाखवायचे तिथल्या प्रशासनाला आणि तिथल्या शासनाला, हे बघा, हे यूपीने आम्हाला दिलं आहे. हे मानवतेला वाचवण्याची जी लढाई होती, पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली आम्ही जी लढाई लढलो होतो, आणि यूपीच्या प्रवासी कामगार आणि श्रमिकांसाठी जे कार्य झालं, यावर जगातील अनेक विश्वविद्यालयांनी, प्रतिष्ठित संस्थांनी स्वतःसुद्धा त्यावर कोविड व्यवस्थापनावर आणि प्रवासी कामगार आणि श्रमिक यांचे मॅनेजमेंट कसं आम्ही पूर्ण केलं, हे सगळं. ही गोष्ट तुमची योग्य आहे, कारण हे बघून आश्चर्य वाटतं की उत्तर प्रदेश इतकं मोठं राज्य आहे, असं असताना सुद्धा इथे कोरोनाच्या केसेस, तो एक 2 महिन्यांचा कालखंड सोडला तर इतक्या वेगाने नाही वाढल्यात. हे बघा, मी आता इतका व्यस्त आहे आणि हे असून सुद्धा कोविडचा नियमित रिपोर्ट घेतो. नियमित. आणि हे 25 मार्च 2020 पासून ते आत्तापर्यंत कुठलाही दिवस मी रिकामा नाही जाऊ दिला. परंतु गोरखपूरमध्ये माझ्याकडे तो रिपोर्ट येतो सकाळी 8 वाजता. एक मुद्द्यावर मी चर्चा करतो. कुठेही काहीही कमी असेल तर मी त्याच्याबद्दल त्यांना सांगतो आणि म्हणतो की हे बघा, हे असं आहे, ते ठीक करा. आणि आमच्याकडे अनुभव होता की कोविड व्यवस्थापन यूपीचं जे चांगलं आहे, त्याच्यामागे एक कारण आहे. एक, आम्ही लोकांनी ते मेंदूच्या दहाचे निर्मूलनाच्या दिशेने एक मोठं पाऊल उचललं. मेंदूचा दहा इथे 1976-77 मध्ये आला होता. प्रत्येक वर्षी हजारो मुलांचा मृत्यू होत होता गोरखपूरमध्ये, कुशीनगर, देवरिया, महाराजगंज, सिद्धार्थनगर, बस्ती, संत कवीनगर, तिथे बलरामपूर, गोंडा, श्रावस्ती, बहराईच, आणि हे इथून होत होत सहारनपूरपर्यंत जायचं. परंतु एकट्या गोरखपूर कमिशनरीमध्ये 1500 ते 2000 मुलांचा मृत्यू प्रत्येक वर्षी व्हायचा. तुम्ही अंदाज लावाल, हे लोक
जे गरिबांबद्दल बोलत आहेत ना, हे वास्तवात गरिबांचे हितचिंतक कधीच नव्हते. ती मुलं मरायची. मी कधीच कुठल्या मुख्यमंत्र्यांना याच्या आधी गोरखपूरच्या BRD मेडिकल कॉलेजमध्ये प्रत्येक वर्षी मृत्यू व्हायचे, सर्वाधिक मृत्यू BRDमध्ये व्हायचे तेव्हा. कुठल्याही चीफ मिनिस्टरला मी तिथे व्हिजिट करताना नाही पाहिलं. तिथे जाऊ शकतील आणि त्या गरिबांच्या प्रती, त्या निष्पापांच्या प्रती आपल्या संवेदना व्यक्त करू शकतील. हे लोक कुटुंब चालवतात का? कुटुंबाच्या नावावरती तमाशा करतात. ती मुलं मरायची. एका एका बेडवरती 4-4 मुलं पडलेली असायची. भयंकर दुर्गंधी, ना पंखे होते. ते आता म्हणजे जून-जुलैमध्ये 3rd फ्लोअरवरती जो इन्फ्लायटिसचा वॉर्ड होता, 3rd फ्लोअर होता. लिफ्ट नव्हती. पंखे नव्हते. त्या भीषण दमट उकाड्यामध्ये एका बेडवर 4-4 मुलं, एका मुलाबरोबर 4 ते 5 कुटुंबातील सदस्य आणि मग दुर्गंधी, इतकी भयंकर दुर्गंधी तिथे व्हायची, इतकी खराब अवस्था होती तिथे, खूप खराब परिस्थिती. आज मी सांगू शकतो आम्ही सगळ्या व्यवस्था सुधारल्या आहेत. आज BRD मेडिकल कॉलेजमध्ये कोणी गेलं तर पाहिलं ना तिकडे, एक जर रोग झाला सुद्धा, तर त्या त्या मुलासाठी सेपरेट बेड आहे. सेंट्रल AC सिस्टीम जोडलेला आहे. आणि टेम्परेचर 45ला पोहोचलं तरी सुद्धा खोलीचं जे टेम्परेचर असेल ते 20 ते 22च राहील, त्यापेक्षा जास्त होणार नाही. आम्ही AC लावला आहे. प्रत्येक प्रत्येक त्यामध्ये AC लावला आहे. प्रत्येक जागी आम्ही लोकांनी त्या जागी त्या मुलांच्या सुविधेसाठी ज्याची कशाची गरज असेल, सगळ्या सुविधा दिल्या आहेत. आणि पुरेशा प्रमाणामध्ये सुविधा तिथे दिल्या आहेत. परंतु आम्ही लोकांनी केवळ त्यांनाच नाही दिली, इन्फ्रास्ट्रक्चरच नाही वाढवलं. प्रत्येक जिल्ह्यामध्ये ICU बनवलं. भारत सरकारने सहयोग दिला होता. आम्ही लोकांनी ICU बेड्स वाढवले आणि सर्व्हिलन्स आम्ही मजबूत केला. आज आम्ही लोकांनी 95% आजार नियंत्रित केला आहे आणि 99% मृत्यूचे आकडे आम्ही नियंत्रित केले आहेत इथे एन्सेफलायटिसचे. स्वच्छ भारत मिशन, जलजीवन मिशन ते प्रभावितपणे लागू करणे आणि आंतरविभागीय समन्वयाने स्वतः मी समीक्षा करायचो प्रत्येक आठवड्यात. बाबा सांगा, गोरखपूरमध्ये किती व्हिजिट झाल्या? अवेअरनेसचे किती कार्यक्रम झाले? कुठला विभाग काय करत आहे? एकदा, दोनदा जर कुठल्याही विभागाच्या रिपोर्टमध्ये जर काहीही गोष्ट आढळली, असं नाही की तिथे जे विभाग मला देत आहे मी त्यांनीच संतुष्ट आहे. मी यामध्ये युनिसेफ आणि 5 अशा संस्थांना सहयोग सुद्धा दिला. मी वेगळा रिपोर्ट मागायचो की मला वेगळा रिपोर्ट द्या. आपला कुठला विभाग काम करत आहे, कुठला करत नाहीये. आणि कुठल्याही स्तरावरती हलगर्जीपणा होत असेल तर त्या विभाग अध्यक्षांना मी जाब विचारायचो, की हे बघा, हे नाही होऊ शकत. आपली निष्पाप मुलं मेली आहेत आणि तुम्ही रिपोर्टिंगमध्ये सगळा वेळ वाया घालवाल का? हे होऊ शकत नाही. आणि आज मी सांगू शकतो, त्या आजाराने साधारण 40 वर्षांपर्यंत पूर्व उत्तर प्रदेशाच्या आतमध्ये 50,000 निष्पाप मुलांना खाल्लं. म्हणजे आज मी सांगू शकतो, की आम्ही लोकांनी त्या मुलांना वाचवलं आहे. मी तुमच्या संवेदना समजू शकतो. आम्ही सुद्धा जेव्हा ते फोटोज बघायचो आणि टीव्हीवर बघायचो, तेव्हा खूप त्रास व्हायचा आणि खरंच त्यामध्ये आता सुधारणा झाली आहे. हे अगदी योग्य बोलत आहात तुम्ही. पण ज्या तुमच्या संवेदना आहेत, ज्या गरिबांच्या प्रती जे काम तुम्ही केलं आहे, हे तुमच्याबरोबर मंत्री असणाऱ्या लोकांपर्यंत सुद्धा पोहोचलं नाहीये. वारंवार म्हणाले, की मागासवर्गीय, अति मागासलेले त्यांच्यासाठी न्याय नाही केला, त्यांना हक्क नाही दिला. ही निष्पाप मुलं कुठल्या कुटुंबाशी आणि कुठल्या वर्गाशी संबंधित होते? कुणाशी संबंधित होते? मला वाटतं की यामधील फॉरवर्ड जातीची मुलं, जरी मुलांमध्ये भेदभाव होऊ शकत नाही, परंतु जर तुम्हाला त्याबद्दल बोलायचं असेल, तर मरणारी जी मुलं होती, त्यामध्ये 90% मुलं अनुसूचित जाती, जमाती, मागासलेल्या जातीचे होते. यामधील कुठल्याही व्यक्तीने कधी हॉस्पिटलची फेरी मारली नाही. वेळच नव्हता.
कारण हे बघा, ते लोक आले होते उद्देशाने. ते विसरले की भारतीय जनता पार्टी काही कुटुंबवादी पार्टी नाहीये. त्यांना भारतीय जनता पार्टीला आपल्या कुटुंबानुसार घडवायचं होतं. जेव्हा की भारतीय जनता पार्टी आपल्या राष्ट्रवादीच्या मुद्द्यांच्या आधारे त्यांना भारतीय जनता पार्टीच्या अनुसार बदललं पाहिजे होतं. आपल्या संकीर्ण विचारांपासून वर येऊन भारतीय जनता पार्टीच्या विराट विचारांबरोबर एकत्र यायला हवं होतं. नाही करू शकले. खूप साऱ्या अशा घटना होत्या त्यांच्या. होऊ शकत नव्हते, जे मी मुख्यमंत्री असताना ते पूर्ण नव्हते करू शकले. आता तुम्ही तर म्हणायला सुरुवात केली आहे की बुलडोझर आता पुन्हा चालेल. हे बघा, आम्ही प्रदेशामध्ये बुलडोझरचा भयंकर उपयोग केला आहे. आणि मला असं वाटतं की बुलडोझर कंपनीने तर उत्तर प्रदेशाला प्रत्येक रस्त्यावरती एक बुलडोझर दिला पाहिजे. आता तुम्ही तर म्हणायला सुरुवात केली आहे की बुलडोझर आता पुन्हा चालेल. हे बघा, आम्ही प्रदेशामध्ये बुलडोझरचा चांगला उपयोग केला आहे. आणि मला वाटतं की बुलडोझर कंपनीने तर उत्तर प्रदेशाला प्रत्येक रस्त्यावरती एक बुलडोझर दिला पाहिजे. एक मॉडेलच्या रूपामध्ये उभा राहील. कारण जितकं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही लोकांनी उभं केलं यूपीमध्ये, तुम्ही बघू शकता. 70 वर्षांमध्ये यूपीमध्ये 1.5 एक्सप्रेसवे बनला होता. आज आम्ही 7 एक्सप्रेसवे बनवत आहोत. यूपीची आधी ओळख काय होती? जिथून खड्डे सुरू होतील समजून घ्या यूपीची हद्द सुरू झाली. जिथून संध्याकाळी अंधार सुरू होईल समजून घ्या यूपीची बॉर्डर आली. आज इंटरस्टेट कनेक्टिव्हिटीला 4 लेन्सने आम्ही जोडलं आहे. आम्ही प्रत्येक गावाला प्रकाशित केलं आहे. प्रत्येक नगराला दिलं आहे. प्रत्येक ठिकाणी विकासाची योजना पोहोचली आहे. आधी अंधार होता, आता प्रकाश आहे. तर हे बघा, एक म्हण आहे ना, चांदणी रात्र चोरांना आवडत नाही. तर हे लोक कसं काय हे सहन करतील? हा, त्यांची एक तक्रार आहे की तुमचे जे बुलडोझर आहेत ते समाजवादी पार्टीच्या नेत्यांवर आणि त्यांच्या समर्थकांवर चालतात. मी म्हणालो बघा, आता प्रत्येक गुंड, प्रत्येक माफिया समाजवादी पार्टीशी जोडलेला आहे. त्याला मी काय करू? हे जितके पेशेवर माफिया अपराधी आहेत. आता बघा, पाहिलं असेल तुम्ही ना, 12 पासून ते 17च्या दरम्यान ज्या दिवशी मी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती, त्या माफियांना त्याच दिवशी माहीत होतं की मी काय करणार आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की हजारो असे पेशेवर माफिया आणि अपराधी होते, ज्यांनी पुढील 24 तासांमध्ये जर कुठे ताबा घेतला असेल तर चावी त्या मालकाच्या स्वाधीन करून म्हणाले की आता हे तुम्ही घ्या, आम्ही हे नाही सांभाळू शकणार, तुम्ही घ्या. ते म्हणाले नाही, आता काय अडचण आहे. मी म्हणालो बाबा, आमची वेळ समाप्त झाली आहे, आम्ही आता आमच्या यात्रेला निघत आहोत. यांना असं वाटत होतं ही संधी साधू युती पुन्हा बनवून, आणि ही युती पहिल्यांदा होत नाहीये. हे बघा, मी तेव्हा सुद्धा म्हणायचो, हे बघा 2017 मध्ये यांनी 2 मुलांची जोडी बनवली होती. दोन्ही, हे बघा कधी-कधी संगतीचा परिणाम होतो. आणि संगतीचा जो परिणाम होतो ना, तो संगतीचा परिणाम दिसून येतो. संगतीचा परिणाम दोन्ही मुलांवरती, एकमेकांवरती बघायला मिळाला. जनतेने आता दोघांनाही ठीक केलं आहे. 19 मध्ये जेव्हा यांनी महायुती केली होती, मी तेव्हा सुद्धा म्हणायचो, हे बघा, हे काहीही करू शकणार नाही. कारण ही जी संधी साधू युती बनली आहे, निवडणुकीनंतर हे लोक एकमेकांना कोसतील. हे मी विधानसभेमध्ये सुद्धा ही गोष्ट बोललो होतो. जेव्हा युती झाली होती तेव्हा सुद्धा मी ही गोष्ट बोललो होतो. आणि मी पुन्हा ही गोष्ट बोलू शकतो. हे बघा, जेव्हा महायुती झाली होती तेव्हा मला विचारलं, पार्टीच्या वतीने विचारलं गेलं की काय असेल? मी म्हणालो, हे बघा, 80% सीट भारतीय जनता पार्टी जिंकतील, 20% सगळी आपापसात विभागणी होईल या लोकांची. परंतु हे युतीचं सदैव असं आहे की आम्ही सगळे प्रदेशाच्या सत्तेमध्ये आम्ही लोक आहोत, त्यामुळे स्टेट गेस्ट आउट कांड नाही होणार. तुम्ही बघा,
हे जे सगळे लहान लहान सगळे मिळून भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध एक युती करून आणि एक जातीय युती दाखवण्याचा प्रयत्न करत होते ना. उत्तर प्रदेशातील जनतेने या संधी साधू युतीला मग सडेतोड उत्तर दिले आहे. परंतु मी सांगू शकतो की जी युती भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध बनली आहे, निवडणुकीनंतर एकमेकांवरती लोक आरोप करतील. या लोकांमध्ये खोटा दिखावा होईल, काही जागी मारपीट सुद्धा होईल हं. आणि नंतर एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप हे लोक करतील. कारण सगळेच त्या प्रकारचे अर्धवट पैलवान तिथे भरलेले आहेत आणि ही सगळी लोक अशा प्रकारचं कार्य करतील आता. तुम्ही चिंता नका करू, आम्ही लोक अत्यंत परखडपणे या गोष्टी बघून घेऊ. आमची कारवाई थांबली थोडी आहे. हे तर बघा, उत्तर प्रदेशाच्या राजकारणाशी जर देशातील सगळ्यात मोठ्या लोकसंख्येच्या राज्याला नंबर 1 ची अर्थव्यवस्था बनायचं असेल, तर उत्तर प्रदेशाच्या राजकारणातून जातीवादाच्या राजकारणाला, माफियावादाच्या राजकारणाला कायमस्वरूपी तिलांजली द्यावीच लागेल, समाप्त करावंच लागेल. आणि माझं मत आहे, भारतीय जनता पार्टीचा जो पुढील कार्यकाळ असेल, तो खूप महत्त्वपूर्ण असेल या दिशेने. एक, कायमस्वरूपी अपराधाला, माफियावादाला यूपीमधून संपवून टाकणं आणि यूपीला विकासाच्या त्या सगळ्या गोष्टीमध्ये पुढे घेऊन नंबर 1 च्या अर्थव्यवस्थेच्या रूपामध्ये स्थापित करणे, ज्यामध्ये उत्तर प्रदेशाच्या प्रत्येक व्यक्तीचा आय नॅशनल एव्हरेजच्या वरती असू. हे आपल्याला करावं लागेल. त्या दिशेने आम्ही लोक पुढे पाऊल टाकत आहोत. योगीजी, मी समाजवादी पार्टीचं कॅम्पेन सुद्धा बघतो, अखिलेशजींचं म्हणणं ऐकतो. तर ते म्हणतात की हा बुलडोझर लखीमपूर खिरीमध्ये का चालत नाही? हाथरसमध्ये अमानुषता झाली, त्यावर योगीजींचं मन का नाही दुखावलं? हे बघा, हाथरसची घटना असो किंवा लखीमपूरची घटना असो, दोन्ही दुर्भाग्यपूर्ण आहेत आणि सरकारने दोन्हीमध्ये कारवाई केली आहे. दोन्हीवर आम्ही कारवाई केली आहे, या वेळेवर केली आहे. हाथरसच्या घटनेमध्ये जितकं कार्य उत्तर प्रदेश पोलिसांनी केलं होतं, त्यापेक्षा एक सुद्धा पाऊल सीबीआय जाऊ शकले नाही. आणि मी ते सत्य आज सुद्धा जाणून घ्यायला इच्छुक आहे आणि जनता जनार्दनच्या समोर यायला हवं की योगींना बदनाम करण्यासाठी कुठल्या प्रकारची कारस्थानं होतात हे सुद्धा आलं पाहिजे. एक. दुसरं, लखीमपूर खिरीमध्ये सुद्धा सरकारने आपली कारवाई वेळेवर केली आणि ज्या लोकांना दंगली भडकवायच्या होत्या त्या नावाखाली ते लोक यशस्वी होऊ शकले नाहीत. त्यांचा राग सुद्धा याच गोष्टीमुळे आहे की त्यांना वर्गसंघर्षाचा मुद्दा जो निर्माण करायचा होता लखीमपूर खिरीमध्ये, ते लोक करू शकले नाहीत. आम्ही लोकांनी ते थांबवलं आणि पूर्णपणे ते नियंत्रित केलेलं आहे. परंतु या दोन्ही अपराधी घटना असू शकतात. एक सीबीआय बघत आहे, एक माननीय सर्वोच्च न्यायालयाची ज्युडिशियल कमिशन आणि एसआयटी ते बघत आहे. हे एका व्यापक समुदायाला तात्कालिकरित्या हेच पोहोचवू शकतात. परंतु शोषणाचे माध्यम किंवा गुंडा टॅक्सचं हे माध्यम नाहीये. उत्तर प्रदेशामध्ये जे पेशियो माफिया ते सत्तेचे शागिर्द बनायचे, अराजकता पसरवायचे, गुंडागिरी करायचे, सार्वजनिक संपत्तीवर ताबा मिळवायचे, जबरदस्ती गरिबांना लुटायचे. बुलडोझर त्यांच्यासाठी बनलाय आणि त्याचा चांगला उपयोग सुद्धा होतो. पण आणि आता तुम्ही तर तर मी विचार त्यांना करतोय. योगीजी दहशतवादी म्हणायचात. हे बघा, दहशतवादी कोण आहे कोण नाहीये हे तर प्रत्येक माणसाला माहिती आहे. दहशताच्या जितक्या घटना घडल्या आहेत, 2003 पासून ते 2007 पर्यंतच्या समाजवादी पार्टीच्या कार्यकाळादरम्यान झाल्या होत्या. आणि या दहशतवादींचे गोरखपूरमध्ये सुद्धा 2007-08 मध्ये एक सिरियल ब्लास्ट झाला होता. बाबा गोरखनाथांची कृपा आहे, कुठलीही व्यक्ती त्याच्या तावडीत सापडली नाही. नाहीतर ज्या प्रकारचं कारस्थान होतं गोरखपूरला ठेच पोहोचवण्याचं, अगदी त्या प्रकारे जसं अहमदाबादमध्ये झालं होतं. सिरियल ब्लास्टमध्ये 56 लोक मारले गेले होते अहमदाबादमध्ये. काशीमध्ये संकटमोचन मंदिरावरती जो दहशतवादी हल्ला झाला होता, त्यामध्ये 12 लोक मेले होते. काशीच्या लोकांवर जे हल्ले झाले होते, अयोध्या, लखनौ, वाराणसीचे 15 पेक्षा जास्त अधिवक्ता
आणि फिर्यादी त्याच्या तावडीत सापडले होते. अशा वेगवेगळ्या जागी ब्लास्ट झाले होते. किती निर्लज्जपणा आहे की 2023 मध्ये समाजवादी पार्टीने या सगळ्या दहशतवादींचे खटले परत घेण्याची खोडी केली होती. सगळ्यांचे खटले. आणि आता एकतर हे उदाहरण आहे. एक, यांच्या कार्यकाळाच्या दरम्यान ज्या दहशतवादी घटना घडल्या. दुसरं, त्या दहशतवाद्यांचे खटले परत घेण्याचे खोडी. आणि तिसरं, अहमदाबाद मध्ये जे सिरियल ब्लास्ट झाले होते त्याच्या दहशतवाद्यांना जी फाशीची शिक्षा मिळाली आहे आणि त्या फाशीची शिक्षा झालेल्या एका दहशतवाद्याचं कुटुंब समाजवादी पार्टीशी संबंधित आहे. हे बघा, ते ना केवळ अहमदाबादच्या घटनेसाठी तर दिल्लीच्या बाटला हाऊस घटना जेव्हा झाली होती, बाटला हाऊसच्या घटनेच्या प्रकरणामध्ये आता तुम्ही लोकांनी पाहिलं असेल की तोच दहशतवादी जो मोहम्मद सैफ आहे, त्याचा एक भाऊ तिथल्या घटनेसाठी जबाबदार होता आणि तो नंतर सिरियाला पळून गेला. आझमगडशी संबंधित लोक, संजरपूरचे लोक, म्हणजे अशा प्रकारची परिस्थिती त्या लोकांची होती त्या संपूर्ण घटनेमध्ये पाहाल तर. हे बघा, 38 लोकांना फाशी झाली. तुम्ही एक शोधून समाजवादी पार्टीचा काढलात. हे बघा, प्रश्न हा आहे की कुठलंही राजकीय दल राष्ट्रीय सुरक्षेला बाजूला सारून आपली वोट बँक राष्ट्रीय सुरक्षेच्या आधारावर बनवायची असेल त्यांना, तर मला वाटतं तर या देशामध्ये असा स्वीकार करू नये, कधी स्वीकार करू नये. राजकारण असो, देश असेल तर राजकारण सुद्धा होईल, परंतु आम्ही देशाच्या किमतीवर राजकारण करण्याचं कधीच कोणी अशा प्रकारचं कार्य करू नये जे देशाच्या किमतीवर राजकारण होईल. तुम्ही रॅशन देता तर अखिलेश असं म्हणतात की रॅशन बरोबर ते तूप सुद्धा देतील, मोहरीचं तेल सुद्धा देतील. जे रेशन हे स्वतः घेतात तर तूप काय देणार? जे लोक गोमातेला खाटेकाच्या ताब्यात देत होते हे तूप आणतील कुठून? योगीजी, एक काही असे आरोप आहेत जे तुम्ही लावतात, असे प्रश्न आहेत जे तुम्ही विचारता. जसं तुम्ही म्हणता की कुटुंबवादींनी लोकांचं राशन खाल्लं. आता कुणी खाल्लं, कुणाचं राशन खाल्लं? हे बघा, मी तुम्हाला सांगतो, मी सांसद गोरखपूरमधून होतो. स्वाभाविकरित्या गोरखपूरच्या जनतेच्या प्रती माझी जबाबदारी होती. डिसेंबर 16 मध्ये आणि जानेवारी 17 मध्ये उत्तर प्रदेशातील कित्येक रस्त्यावरती भुकेने मृत्यू झाले. मी गेलो होतो तिथे, त्या कुशीनगरमध्ये मी गेलो होतो. इथे तुमच्या सोनभद्रमध्ये वगैरे सुद्धा मृत्यू झाले. तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी 2004 पासून ते 7च्या दरम्यान कुशीनगरमध्ये जेव्हा मी गेलो होतो, 17 मध्ये व्हिजिट करण्यासाठी जे भुकेने मृत्यू झाले होते, माझी जी व्हिजिट होती ती काय राजकीय नव्हती, परंतु एक संवेदना होती की बाबा भुकेने कसे आता मृत्यू होऊ शकतात. आणि एक संन्यासी, एक योगीच्या नात्याने सुद्धा माझे कर्तव्य होतं की मानवतेच्या कल्याणासाठी मी स्वतः तिथे लोकांमध्ये काम करावं. मी कुशीनगरला गेलो. मला बघून आश्चर्य वाटत होतं. मला वाटलं की या घरांमध्ये मी तर 4 पासून ते 7 पर्यंत व्हिजिट केलं होतं. मी आता होतो त्या दरम्यान इथे. ते म्हणाले होते. मी म्हणालो, सगळ्यांचे रेशन कार्ड बनवले गेले होते. म्हणाले, हो. तर मी म्हणालो, मग यांना रेशन का नाही मिळते? मी हेच विचारलं. हे बघा, जानेवारी 17ची गोष्ट आहे. तर म्हणाले, साहेब रेशन कार्ड यांचं तर सगळ्यांचं जप्त केलं गेलं आहे. आणि मुसर जातीची एक खूप मोठी लोकसंख्या कुशीनगर जिल्ह्यामध्ये आहे. त्या सगळ्यांची अवस्था खूप खराब होती. असंच सोनभद्र जिल्ह्यामध्ये होतं. मी एक दिवस जेव्हा निवडणूक चालू होत्या त्यावेळी 17 मध्ये फेब्रुवारीमध्ये दिल्लीवरून रुटीन फ्लाईटने मी लखनौला येत होतो. माझा कार्यक्रम लागलेला होता निवडणुकीचा. तर एक सज्जन माझ्या बाजूला बसले. तर मी बघत होतो, वृत्तपत्र बघत होतो. तोपर्यंत त्या सज्जनने आपला परिचय मला दिला की मी साहेब उत्तर प्रदेशचा खाद्य सचिव आहे. तर मी खुशाली विचारली. त्याची खुशाली विचारल्यानंतर मग मी म्हणालो की
यूपीमध्ये काही रस्त्यांवरती भुकेने मृत्यू होत आहे, तुम्ही हे पाहिलं पाहिजे. ते म्हणाले, "नाही साहेब, काही मृत्यू नाही झाला. मी बघा, मी व्हिजिट केलं आहे 2 जागी आणि तुम्ही ही जी गोष्ट आहे, जी गांभीर्याने घेतली पाहिजे. त्या लोकांकडे राशन कार्ड नाही आहे, जेव्हा की आम्ही लोकांनी राशन कार्ड त्यांचे बनवले होते." मला जेव्हा मुख्यमंत्री बनवलं गेलं जेव्हा, मी शपथ घेतली. शपथ घेतल्यावर सगळ्यात पहिला आदेश दिला होता. मी म्हणालो, "प्रदेशामध्ये जितके राशन कार्ड आहेत, 1 दिवसामध्ये सगळ्या कोट्यामध्ये रेशनच्या दुकानामध्ये 1 दिवस एकत्र एका वेळी छापे मारा." आणि हे बघा की त्यांच्याकडे किती फेक 40 लाख फेक रेशन कार्ड होते, जे गरिबांचे होते, परंतु त्यांच्या इथे होते. मग ज्यांच्याकडे जास्त मिळाले, आम्ही कारवाई केली. मग मी एक अभियान चालवलं संपूर्ण प्रदेशामध्ये आणि 1.25 करोडपेक्षा जास्त लोकांचे राशन कार्ड परत बनवले, नवीन रेशन कार्ड बनवले. हे बघा, प्रत्येक महामारीचं एक असर राहिलं आहे, जितकी लोक आजाराने मरायचे त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त मृत्यू भुकेने व्हायचे. आज मी म्हणू शकतो, कोरोना कालखंडामध्ये किंवा 2017 नंतर उत्तर प्रदेशामध्ये भुकेने कुठलाच मृत्यू झाला नाहीये. कुठला मृत्यू भुकेने नाही होऊ शकत. उत्तर प्रदेश आज त्या दिशेने पुढे गेला आहे. आमची संवेदना त्या गरिबांसाठी आहे, ज्या गरिबांचे धान्य समाजवादी पार्टीच्या सरकारबरोबर त्यांचे साथीदार खात होते. मी जेव्हा कुशीनगरमध्ये गेलो, तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल, ज्या कुटुंबामध्ये मृत्यू झाला होता आणि बिचारे एका छोट्याशा झोपडीमध्ये राहत होते. गवताची तुटकी, अशी गवताची झोपडी होती. मी त्यांच्याकडे गेलो. तर मी म्हणालो, की "कसा मृत्यू झाला?" तर मी म्हणालो, की "तुमचं तर राशन कार्ड मला आठवतंय, की रेशन कार्ड तुमचं बनवलं होतं. त्यावेळी मी आलो होतो मी आंदोलन केलं होतं. खूप मोठं आंदोलन कुशीनगर जिल्ह्यामध्ये मी केलं होतं त्यावेळी." तर म्हणाले, "साहेब हो, रेशन कार्ड बनवलं होतं, परंतु आमचं रेशन कार्ड घेऊन टाकलं." मी म्हणालो, "कोणी घेतलं?" तर त्यांच्याच बाजूला समाजवादी पार्टीच्या एका अधिकाऱ्याचं घर होतं. म्हणाले, "साहेब, या लोकांनी घेतलं." तर मी म्हणतो, "कसं घेतलं?" मी म्हणालो, "काय दबंग आहे?" तर म्हणाले, "समाजवादी पार्टीचा पदाधिकारी आहे, त्यांचं सरकार आहे, तर दबंग तर आहेच." हा जितका धान्याचा घोटाळा झाला 2005 मध्ये बलिया, कोंडा आणि साधारण 1 डझन जनपथांवर 1,000 करोड रुपयांचा धान्याचा घोटाळा झाला होता. समाजवादी पार्टीचं सरकार होतं तेव्हा. भुकेने तेव्हा सुद्धा मृत्यू होत होते. भुकेने 2012 पासून 17च्या दरम्यान मृत्यू होत होते. आज मी म्हणू शकतो पब्लिक डिस्ट्रिब्युशन सिस्टम संपूर्ण देशामध्ये सगळ्यात चांगली, मी मोठ्या गर्वाने सांगू शकतो, उत्तर प्रदेशाची आमची आहे. प्रत्येक गरिबाला रेशन मिळतं आणि भारत सरकारने जेव्हा आपली टीम सुद्धा पाठवली, सगळ्यात चांगलं प्रदर्शन यूपीचंच होतं यामध्ये. मी आपल्या अनुभवाने सुद्धा तुमच्या या बोलण्याची पुष्टी करू शकतो. कारण जेव्हा लोकांशी बोलणं होतं, तेव्हा सांगतात, की महिन्यामध्ये 2दा राशन बायोमेट्रिकने मिळतं आणि ते हे सुद्धा सांगतात, की जर कुणाची तक्रार असेल, तर एक नंबर असेल, त्यावर फोन करा आणि त्वरित त्यावर कारवाई होते. टोल फ्री नंबर आहे. आम्ही केवळ ई-पॉस मशीनच नाही लावली आहे कुठे दुकानामध्ये. त्या ई-पॉस मशीनला आम्ही आपल्या इथे व्हिडिओ वॉलशी जोडलं आहे. जर ते इथून ते तिथपर्यंत सुद्धा त्या मशीनला घेऊन कोणी गेलं तर मला अलर्ट करेल लखनौमध्ये. आणि मग तिथून इन्क्वायरी होईल की मशीन का हटली? काय यामध्ये आहे? टीम येते, व्हिजिट करते, बघते. कुठेतरी काहीतरी छेडछाड तर नाही झाली. आणि प्रत्येक गरजूला आम्ही तर इथवर आदेश केलेला आहे, की जर कोणी गरीब रेशन नसेल, तर तुम्ही त्याला रेशन द्या. औपचारिकता आपण नंतर पूर्ण करू. काही झालं नाही, तर तुम्ही माझ्याकडे पाठवा. मी देईन माझ्या जवळचं. परंतु उपाशी कोणीही मरणार नाही. जर कोणी भुकेने मरेल, तर जबाबदारी ठरवू कुणाची तरी. ठरवूच आपण. हे जोपर्यंत जबाबदारी ठरणार नाही, तर गरिबांचं राशन हे सगळेजण खात होते सगळे. आज कसं मिळत आहे? कोरोना कालखंडामध्ये तर म्हणजे भुकेने सगळ्यात जास्त मृत्यू आता व्हायला हवे होते. नाही झाले आणि भुकेने आभारी आहोत मृत्यू आम्ही नसतील पंतप्रधान झाले योगीजी, मोदीजींचे. पण ऑक्सिजनची कमी तर होती. हॉस्पिटलमध्ये बेड्सची कमी तर होती आणि 2 महिन्यांपर्यंत हाहाकार माजला हे बघा, होता. उत्तर प्रदेश देशाच्या लोकसंख्येचे सगळ्यात मोठे राज्य आहे. 10 ते 12 दिवस ऑक्सिजनचा थोडासा क्रायसिस झाला होता. हो, आम्ही मान्य करतो असं नाहीये की झालं नाही. आणि याला पॅनिक बनवलं गेलं. जे हे पॅनिक बनवलं गेलं नसतं तर जसं होऊ शकलं असतं, की ऑक्सिजनची विद्यमान उपलब्धी होती त्याला आम्ही लोकांनी योग्य प्रकारे केलं असतं. परंतु स्थिती इतकी पॅनिक बनवली गेली
की प्रत्येक व्यक्ती स्टोअर करू लागला आपल्याकडे. ज्याला ऑक्सिजनची आवश्यकता नव्हती तो आणखी सिलेंडर आपल्या घरी ठेवत होता. आम्ही आभारी आहोत पंतप्रधान मोदीजींचं, ज्यांनी एअरफोर्सच्या विमानांचा वापर त्यावेळी ऑक्सिजनसाठी आणण्या-नेण्यासाठी आणि स्पेशल ट्रेन चालवून ऑक्सिजनची पूर्ती यूपीमध्ये सुद्धा आणि देशामध्ये सुद्धा केली. आणि आज उत्तर प्रदेशाने ऑक्सिजनच्या आत्मनिर्भरतेचे ध्येय प्राप्त केले आहे. तुम्ही म्हणताय आता जर अशी देव ना करो अशी परिस्थिती आली तर? हे बघा, आम्ही मागील एका वर्षांमध्ये, म्हणजे 1 वर्ष सुद्धा झालं नाहीये, एप्रिलमध्ये अशा प्रकारची परिस्थिती झाली होती. आम्ही लोकांनी या दरम्यान 551 ऑक्सिजन प्लांट्स लावले आहेत यूपीमध्ये. आणि सर्वाधिक ऑक्सिजन प्लांट्स आहेत हे. यामध्ये पीएम केअरकडून आम्हाला मिळाले, CSR कडून आम्हाला मिळाले, स्टेटसुद्धा आम्ही फंडिंग करून ऑक्सिजन प्लांट्स लावले आहेत. आणि आज मी सांगू शकतो की उत्तर प्रदेशातील प्रत्येक जनपद ऑक्सिजनच्या बाबतीमध्ये आत्मनिर्भर झाला आहे आणि कुठेही कुठली अशा प्रकारची क्रायसिस नाही होणार. योगीजी, कोरोना मॅनेजमेंट तुम्ही सांगितलं, रॅशन झालं. मागच्या वेळी आपण बोललो होतो तर फ्री गॅस कनेक्शन उज्ज्वलाद्वारे लोकांना मिळालं. पण आजकाल मी रिपोर्ट बघतो वृत्तपत्रांमध्ये की उत्तर प्रदेशामध्ये लाभार्थींची संख्या जास्त आहे. हे बघा, पंतप्रधान मोदीजींनी देशाच्या अजेंड्याला, म्हणजे जे लोक अजून सुद्धा जातीय अंकगणितामध्ये अडकलेले आहेत की अमुक इतकं आहे, याला जोडून इतकं तर होईलच, याचं नुकसान जे आहे ते बीजेपीला होईलच. मला वाटतं की ही गेल्या दिवसांची गोष्ट आहे. आज जे आहे, 2014 मध्ये पंतप्रधान मोदीजींनी देशाचा संपूर्ण राजकीय अजेंडा बदलला आहे. जे आधी जाती, मत, धर्म, क्षेत्र आणि भाषेच्या आधारावर व्हायचं, आज ते विकास, गरीब कल्याण, योजना, सुरक्षा या सगळ्या मुद्द्यांना घेऊन पुढे गेला आहे. शेतकरी असो, युवक असो, महिला असो किंवा श्रमिक असो किंवा समाजातील कुठल्याही वर्गातील असो, या सगळ्यांच्या उद्धारासाठी केलेल्या गेलेल्या कार्यावरती केंद्रित होऊन कार्यक्रम पुढे जात आहे. आणि मला वाटतं की कुठलाही वर्ग असा नसेल ज्या वर्गाच्या हितासाठी कार्य केलं गेलं नसेल. शेतकऱ्यांची तक्रार आहे ही मोकाट जनावरांची. शेतात घुसतात, पीक खराब करतात, रात्रभर जागावं लागतं. आणि ही गोष्ट साहजिक आहे. समाजवादी पार्टीचे लोक हे मुद्दे हे बघा, उचलतात. आम्ही लोकांनी एक संकल्प केला आहे. एक, की गोमाताला कापू देणार नाही, परंतु अन्नदाता शेतकऱ्यांचे पीक सुद्धा नष्ट होऊ दिले जाणार नाही. म्हणजे गोमाता 2017च्या आधी अवैध कत्तलखान्याच्या ताब्यात दिल्या जात होत्या. ते घेऊन जायचे, जबरदस्ती सोडून घेऊन यायचे, तस्करी व्हायची. आज मी सांगू शकतो की उत्तर प्रदेशामध्ये तस्करी होऊ शकत नाही, ना अवैध कत्तलखाने चालू होऊ शकतात. परंतु हो, यांच्यासाठी व्यवस्था असली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही लोकांनी प्रयत्न सुरू केला. 9 लाख गोवंश यामुळे आमच्याजवळ आहेत, जे सरकारी गोशाळांमध्ये आम्ही देखभाल करत आहोत. 1 लाख गोवंश त्यामधील असे आहेत जे शेतकरी कुटुंबाकडे आहेत, ज्यांना आम्ही 900 रुपये प्रत्येक गोवंशाचे दर महिन्याला देतो. आणि मी तर म्हणेन की गोमाताची सेवा एक पुण्याचं कार्य आहे. प्राकृतिक शेतीबरोबर पंतप्रधानजींनी याला जोडण्याचं आणि येणाऱ्या काळामध्ये घरातील इंधनाची समस्या सोडवण्यामध्ये सुद्धा याचा उपयोग करणार आहेत. आम्ही लोकांनी सेवकता योजनेच्या अंतर्गत सुद्धा 1 लाख गोवंश शेतकऱ्यांना दिला आहे, ज्यामध्ये 900 रुपये दर महिन्याला आम्ही त्या कुटुंबाला देतो, एका गायीचे. जर एखाद्या शेतकऱ्याने 4 गायी ठेवल्या असतील तर 3600 रुपये दर महिन्याला आम्ही त्या कुटुंबाला उपलब्ध करून देतो. आणि एक तिसरी स्कीम यामध्ये आम्ही लोक घेऊन आलो आहोत की आमच्या निराश्रित गो आश्रय स्थळावरून एखादी व्यायलेली गाय कुठल्याही कुपोषित कुटुंबाला देणं, यामध्ये आम्ही गाय सुद्धा देतो आणि बरोबरच 900 रुपये सुद्धा प्रत्येक महिन्याला देतो. परंतु हो, त्यांचं सत्यापन करतो, तर गाय देखभाल व्यवस्थित होत आहे की नाही होते, त्यांना चारा देत आहेत की नाही देत, या सगळ्या गोष्टी सुद्धा आम्ही बघतो त्यात. तर याचा व्यापक प्रभाव सुद्धा आहे. आणि नाही, पण परंतु आता आम्हाला कुठे सुद्धा खूप चूक काम करायचं. झाली आहे का प्लॅनिंग मध्ये? कारण चूक प्लॅनिंगमध्ये चूक नाहीये. हे बघा, होतं काय की जेव्हा सरकार या गोष्टींबरोबर घेऊन कार्य करतं, तर एक वर्ग सुद्धा निश्चित होतो की चला, सरकार तर बघतच आहे आणि आपल्या घरी दूध पिऊन तर सोडूनच द्यावं आपण. एक वर्ग सुद्धा असा आहे की जे खूप हुशारीने हे सुद्धा कार्य करत आहे.
तर आधी घरामध्ये पाळत ठेवायचे. त्यातील एक वर्ग असा सुद्धा आहे जे बीजेपीनं नुकसान पोहोचवण्यासाठी आपल्या सगळ्या गायींना सुद्धा अशावेळी बाजारामध्ये आणि शेतामध्ये मुद्दामून सोडतात. परंतु आम्ही सुद्धा ठरवलं आहे, आम्ही हे एअरटेक करणार आहेत, यामुळे जे उद्या दावा करू शकणार नाहीत. आणि मग यांना आम्ही घेऊन जाऊन आपल्या गोशाळांच्या माध्यमातून देखभाल सुद्धा करू, ऊर्जाबरोबर यांना जोडू, प्राकृतिक शेतीबरोबर सुद्धा याला जोडत आहोत. आणि खूप चांगली व्यवस्था येणाऱ्या काळात येईल. हे तर उत्तर प्रदेश तर निसर्ग आणि परमात्म्याच्या असीम कृपेचा प्रदेश आहे. काय नाही यूपीमध्ये सगळं काही आहे. आणि सगळीकडे उत्तर प्रदेशामध्ये आम्ही लोक गोमातेची रक्षा सुद्धा करू, अन्नदाता शेतकऱ्यांचे पीक सुद्धा वाचवू आणि आम्ही ते प्राकृतिक शेतीबरोबर जोडू. एक एक गाय प्राकृतिक शेतीची जी नवीन कॉन्सेप्ट पंतप्रधानजींनी दिली आहे आणि युनियन बजेटमध्ये त्याचा प्रस्ताव दिला आहे. एका गायीपासून एका वर्षापर्यंत 30 एकर शेतीसाठी लागणारे केमिकल आणि फर्टिलायझर्स मिळते. त्यामध्ये कुठलेही केमिकल फर्टिलायझर तुम्हाला मार्केटमधून नाही घ्यावे लागणार. गायीपासूनच सगळं काही प्राप्त होईल. आणि त्या दिशेने आम्हा लोकांची प्राकृतिक शेती पुढे जाणार आहे. मला असं वाटतं की खूप चांगले परिणाम याचे समोर येतील. तुम्ही रॅशन देता तर अखिलेश असं म्हणतात की रॅशन बरोबर ते तूप सुद्धा देतील, मोहरीचं तेल सुद्धा देतील. जे रेशनच घेतात ते तूप कुठून देणार? जे लोक गोमातेला खाटेकाच्या ताब्यात देत होते ते तूप आणतील कुठून? यांना विचारा तूप तरी काय असतं, कशाला म्हणतात? म्हणजे रिफाईंड तेल आम्ही लोकांनी आपत्तीच्या वेळी द्यायला सुरुवात केली, हे लोक रेशन खाऊन घ्यायचे. आम्ही रेशन 2दा देत आहोत. आणि मी आभारी आहे पंतप्रधान मोदीजींचा. मागील 22 महिन्यांपासून 15 करोड लोकांना उत्तर प्रदेशामध्ये आणि देशामध्ये 80 करोड लोकांना ते आता फ्रीमध्ये रेशन उपलब्ध करून देत आहेत. आणि उत्तर प्रदेशचे सरकार सुद्धा त्यांच्याबरोबर जोडलेले आहे. तर महिन्यामध्ये 2दा प्रत्येक गरीबाला रेशन मिळतं. आम्ही त्यामध्ये डाळ, रिफाईंड तेल आणि मीठ सुद्धा जोडलं आहे. तर हे भारतीय जनता पार्टीच करू शकते. आता बघा समाजवादी पार्टी कसं करणार? हे तर त्यांच्याच तिथेच लूट माजली आहे. आधी काका पुतण्यामध्ये मारपीट होईल, विवाद होतील, ठेक्यांना घेऊन विवाद होत राहतील. ट्रान्सपरन्सी तर समाजवादी पार्टीच्या जीनचा हिस्सा नाहीच आहे. आणखी एक वचन त्यांनी दिलं आहे लॅपटॉप वाटण्याचं. मागच्या वेळी सुद्धा वाटले होते या लोकांनी. किती तरुणांना दिले होते? 15 लाख तरुणांचे आले होते. आणि मला वाटतं काहीच हजारांचे गेले, बाकी सगळे गायब झाले. नाही, त्यावेळी मी मुलायम सिंगजींचं स्टेटमेंट पाहिलं होतं. ते म्हणाले होते की लॅपटॉप बंद करा, कारण यामध्ये लोक योगीजी आणि मोदीजींनाच पाहतात. हा, मग चांगली गोष्ट आहे. हे बघा, जे बघण्यायोग्य असेल तेच लोक बघतील. त्यांच्यामध्ये बघण्यासारखं काही नाही तर ते काय बघतील? हे बघा, एक रजतजी, मी तुम्हाला एक सांगतो गोष्ट, मी तुम्हाला सांगतो. एक गुन्हेगाराला सुद्धा असं वाटत नाही की त्याचा मुलगा गुन्हेगार व्हावा. ओसामा बिन लादेनला सुद्धा वाटलं नव्हतं की त्याचा मुलगा दहशतवादी व्हावा. तर मला वाटतं की कुणालाच असं नाही वाटत हे की लॅपटॉपमध्ये त्यांच्या मुलाने किंवा बालकाने सकाळी सकाळी यांचा फोटो पाहावा. कारण पूर्ण दिवस तर नाही, पूर्ण वर्ष खराब होईल, संपूर्ण आयुष्य खराब होईल. त्यामुळे मुलायम सिंगजी जाणकार नेता आहेत आणि त्यामुळेच त्यांनी कडलमध्ये जाऊन खूप चांगलं भाषण सुद्धा केलं होतं. ते म्हणाले की बाबा हे बघा, मी आलो आहे, तुम्हा लोकांना ज्यांना जिंकवायचं आहे जिंकवा. तुम्ही पाहिलं असेल समाजवादी पार्टीचा एक व्यक्ती म्हणाला होता की भैयाचं नाव तरी सांगा. ते म्हणाले की बाबा मला नाही माहित की कोण निवडणूक लढत आहे. विचार करा, म्हणजे ज्या पार्टीचे ते राष्ट्रीय अध्यक्ष होऊन गेले असतील, उमेदवाराचे वडील असतील, पूर्व राष्ट्रीय अध्यक्षाला वर्तमान राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव माहीत नसेल, विसरून जातात. वडिलांना मुलाचे नाव माहीत नसेल, यांनाच तर दैन्य अवस्था म्हणतात ना. यापेक्षा जास्त काही होऊ शकत नाही. आणि मला वाटतं की या समाजवादी पार्टीची दुर्गती आली आहे. हे बघा, तुम्हाला लंकेची ती गोष्ट आठवली असेल, लंकनीची ती गोष्ट आठवते की नाही आठवते तुम्हाला? लंकनीने सुद्धा ही गोष्ट सांगितली होती. त्या हनुमानजींना असं समजायच्या की छोटा वानर आहे, मी एकदा धमकावेल तर सरळ होईल.
परंतु जेव्हा बजरंग बलींनी आपलं विराट रूप दाखवलं आणि लंकनीवरती एक व्यवस्थित तिला उत्तर दिलं, तेव्हा लंकनीला समजलं की बाबा आता माझ्या अंतिम घटका आल्या आहेत, लंका सुद्धा आता जाणार आहे. या समाजवादी पार्टीच्या लंकेची सुद्धा आता वेळ आली आहे. ज्या पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणजे पूर्व राष्ट्रीय अध्यक्षाला वर्तमान राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव माहीत नसेल आणि पित्याला पुत्राचं नाव माहीत नसेल, तर समजून घ्या ती भविष्यवाणी पूर्ण होणार आहे, जी त्रेतायुगात झाली होती. योगीजी, खूप खूप धन्यवाद तुमचं. इतक्या व्यस्त वेळेमधून तुम्ही टाइम काढला, प्रश्नांची उत्तरं दिली. खूप खूप आभार तुमचं. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.